कशा आहात मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यामध्ये भरपूर पैसा कमवायचा असेल तर पहिले तुम्ही लाजणं बंद करा आणि तुम्हाला ज्या कामाची आवड आहे तुम्ही तीच काम करा. आपली लोक काय करतात, एखादं काम करायचं म्हणलं की लगेच म्हणतात नाही मला लाज वाटते, लोक काय म्हणतील. लोक काहीच माहित नाहीत, नाव कोण ठेवतं, ज्याची खायची पंचायत ती. आणि मग तुम्ही जर त्या लोकांना लक्ष दिलं तर मग तुमची पण खायची पंचायत होणार. तुम्हाला सांगतो, पैसे कमवणारे लोक कधीच कोणाला नावं ठेवीत नाहीत. ती त्यांच्या कामात कायम बिझी असतात. ती कधी कोणाला नावं ठेवीत नाहीत, ती कोणाकडे लक्ष देत नाहीत. नावं कोण ठेवणार, ज्याची खायची पंचायत आहे, ज्याच्यापाशी काही काम नाही, मग ते दिवसभर दुसऱ्याचे माप काढीत राहतं. ती तसले दलिंदर लोक असतील. तुम्हाला सांगतो, त्यांची चालताना जरी चढी भरली तरी ती म्हणणार ही थोडीच भरली, आणि मग किती भरायला पाहिजे होती, सगळी आंबूस तोंडाच्या. तुम्हाला सांगतो, ह्या जमान्यात प्रत्येक माणसाला नाव ठेवणारी माणसं इथं. तुम्ही लई पैसा कमवला तरी लोक काय म्हणणार, त्यांनी 100% कोणातरी उठला असं, एवढं कमवणं सोपं नाही. आणि तुम्ही काही जरी नाही ना कमवला तरी लोक म्हणणार त्याला काय नाही कमीत आलं, नुसतं खाल्लं 3 टाइम बाथरूम मध्ये भरा हागला, काय नाही कमीत आलं. आणि मग तुला तरी काय भाऊ कमीत आलं, तू ह्या चढीला रिबीनची नाळी आहे, सुटू नाही म्हणून तू एका 5 घाटणी हाणतोस. तुम्हाला सांगतो, लोक देवाला नावं ठेवतात. आपण तर माणसं येतं, आपल्याला नावं ठेवणारच. आणि जो माणूस लोकांकडे लक्ष देत नाही तोच खरा आयुष्यामध्ये पुढे जातो. त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जर पैसे कमायचे असते तर तुमच्या जी कला आहे ती दाखवा, कॉमेडी करा, डान्स करा, काही बी करा, फक्त लाजू नका. आणि तुम्ही जर लाजलात तर मग तुम्ही आयुष्यात काहीच करणार नाहीत. आता काही मुलींना रील्स बनवू वाटतात, पण त्यांना लाज वाटते. त्यांना वाटतं आम्ही रील्स बनवल्या मग आमचे पाहुणे रावळे आम्हाला हसतीनं, लोक काय म्हणतीन, आमची इज्जतीचं काय होईल. हे बघा, जी लोक हसते त्यांना इज्जत नसती. तुम्ही इज्जतीचं टेन्शन घेऊ नका. आणि जी लोक तुमच्या कामाला समजून घेत नाहीत, जी लोक तुमची इज्जत करीत नाहीत, तुम्ही त्यांच्याबद्दल विचार कशाला करता. आणि तुम्ही जर त्यांच्याबद्दल विचार केला तर मग तुमच्यावर वाईट टाईम येणार. मग तुमची जडी जरी फाटली ना, तुम्ही काय करणार, मोठ्या दोऱ्याने शिवणार, परत फाटावं नाही म्हणून. एवढी बेकार अवस्था होणार तुमची. लोकांकडे पैसे मागायला तुम्हाला लाज वाटत नाही. लोकांकडनं तुम्ही पैसे घेता, त्यांचे पैसे बुडिता, माघारी बी देत नाही, तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही. आणि कमवायचं म्हणलं की लाज वाटत. पैसे मागितले मग तुम्ही असं बिबेन डोळे करून त्यांच्याकडे पाहता, तेव्हा मग तुम्हाला लाज वाटत नाही. ज्या कामापासून तुम्हाला पैसे भेटतात ती काम करायला कधीच लाजायचं नाही. ही गरिबी लई बेकार असती. तुम्हाला सांगतो, गरिबी आपले पैसे आली का आपले सगळे नातेवाईक जवळची लांब निघून जातात, मित्र ती सगळे लांब निघून जातात. ही गरिबी लई बेकार. इज्जतदार बाईला सुद्धा कपडे काढायला मजबूर खरीदी, एवढी बेकार ही गरिबी असते. आणि तुम्ही लाजता, मी व्हिडिओ बनवले काय होईल, लोक मला हसतील. अरे हसू नये बाबा, थोडे दिवस हसतील, पण तू 2 पैसे कमायला लागल्यावर 30 लोक तुझ्या आयुष्यभर इज्जत करतील. पण ही तुला समजाना झालंय, नुसता लोकांचा विचार करीतो. आणि उद्या तुझ्या जर वाईट टाइम आल्यावर ती लोक तुला पैसे देतील का? बघ बरं, पैसे मागून ती कावा पैसे द्यायची भाऊ. ती लोकांना तंबाखू मागून खाते तर दुसऱ्याची मापं काढीत येतं, ती तुला कावा पैसे द्यायची. त्यांना 100 पेन आणायचं माहीत नाही. 100 पेन फाटलं ती बायकोला सांगतं, बायकोला म्हणते होय ग माझी 100 पेन फाटली, 100 पेन तरी आण. मग ती म्हणणार बाई तुमची 100 पेन सारखीच फाटते. मग म्हणतो हा ना, पडून फाटायला पाहिजे पण माझी मागणंच फाटते. तू जगतोच कशाला मला कळा ना, निष्ठा लोकांची मापं काढितो. आता काय लोकांना आमच्या गावात मला पण लई नावं ठेवी तिथं. काय म्हणते, तू आम्हाला का वाच काय करताना दिसत नाही. आता मी काय करायला पाहिजे भाऊ, तो या समोर येऊन असं कवायत करू का म्हणजे हा ह्यो काहीतरी करीतो 100%. काय म्हणते, तू निष्ठा खाऊन झोप होतो. काय म्हणते, तुझ्या काय दिसणं भीक मागायचा टायमिंग, काय बी बोलत तिथं. काय म्हणते, तू आता आईबापांचं काम हातात घ्यायला पाहिजे. आता माझ्या काय बापाच्या काय अशा 4-5 कंपनी आहेत का? माझ्या आई वडिलांचं अख्खं आयुष्य काबाड कष्ट करण्यात गेलं. आणि मी जर ती काम हातात घेतलं तर मग आपली पण जिंदगी अख्खी काबाड कष्ट करण्यात जाणार. आणि मग परिस्थिती बदलणार कधी? परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला आधी स्वतःला बदलावं लागेल, चांगला बिझनेस करावा लागेल, तेव्हा तुमची परिस्थिती बदलेल. आता मी व्हिडिओ बनवतो ना, आता काय मला काय म्हणतात माहिती का, हे आपल्याला शोभत नाही. मग नेमकं आपल्याला शोभतं काय भाऊ, तू मला सांग. अरे आवळेवाणी तोंडाच्या, तू हजर ऐकायचं म्हणलं तर माझ्या भाकर मागायचा टायमिंग ना, मला लोकांच्या घरी येऊन भाकर मागावं लागेल. आणि भाकर जर नसली तर मग भाकर होस तर मला तिथं 2 पाया बसून राहावं लागेल. आता एक जण मला म्हणलं तू व्हिडिओ बनवतं का? मी म्हणलं हा. ते म्हणला कमन बनवतं, व्हिडिओ बनवून काय होते काय नो. मी म्हणलं आमच्या आईचा किडा होतो. आता तुला काय सांगा भाऊ काय होतं ती, तुला काय करायचंय, तुझ्या आंध्रपिंडीला बेळ पडलं तर तू नवी सुद्धा आणत नाही, त्याच आंध्रपिंडीला उधार रफू करून आणतो. त्या रफूवाल्याचे पैसे तू देत नाही. तू कशाला दुसऱ्याला शिकित असतो? तुला काय करायचे, कोणी काही बी करू. तुम्हाला सांगतो, देवाने कोणत्याच माणसाला समोकार बनवून खाली नाही पाठवलं. प्रत्येकात काय नाही काय कला आहे, टॅलेंट आहे, फक्त ती ओळखायला शिका. आपण काय करू शकतो ना आपल्यात काय आहे. आपले लोक काय करतात माहिती का, शेजारचा मुलगा इंजिनियर झाला का लगेच स्वतःच्या मुलाला म्हणणार आता तू पण इंजिनिअरिंग कर. अरे भाऊ, शेजारच्या मुलाला 12वीला 80 मार्क होते, आपला वाघ्या 12वीला बळच पास झाला आणि काल त्याला त्याला का मारता, त्याला कशाला इंजिनिअरिंग करायला होता, त्याला उलटी निवारसाडाच्या 10 म्हशी घेऊन द्या. आणि मग परत लोक काय करते, देवाच्या नावाने बोंबले देत, देवा मी लय कष्ट केलं पण तू हे मला काय नाही दिलं. आता ह्या देवाची काय चुकी आहे, देवाने तुझ्या अंगात कला दिली तो ती लोकांना दाखवली नाही, तो उपयोगच नाही केला त्या कलेचा. तू दुसरीच कुठाने करी बसला आणि आता काय देवाच्या नावाने बोंबलं तू. तुझं निम्या आयुष्य विचार करण्यात गेलं, लोक मला काय म्हणतील. आता ह्या देवाची काय चुकी. आता मी कॉमेडी रील्स बनवतो, कधी कधी मुलींसारखी ऍक्टिंग करतो. कशामुळे करतो, कारण मला ती ऍक्टिंग जमती. ती देवाने दिलेली कला आहे ना, आणि ती लोकांना दाखवलीच पाहिजे.
मग मी जर ती कलाच लोकांना नाही दाखवली तर मग मी परत माझ्याकडे देवा आता मला काहीच नाही दिलं. देव म्हणे भाऊ मी एवढी मोठी कला दिली ती तो दाखवलीच नाही लोकांना, मला ती ऍक्टिंग जमते म्हणून मी करतो. त्याच्यामुळे तुम्हाला जी जमते तीच करा. आता मी मुलींसारखी ऍक्टिंग करतो ना, लोक काय काय हसतात, ही काय ती तसलं येडे मुलींसारखं काही बी येडे आपल्या येडी चाळी करते, कुठे वीक घालते मुलीची ऍक्टिंग करते म्हणजे अशी बोलते. पण ती मला जमते, ती सगळ्यांना नाही जमत. मला जी जमते तुम्हाला नाही जमू शकत, फक्त थोड्याफार लोकांना जमू शकते. त्याच्यामुळे मी सांगतोय की तुम्हाला जी जमते ना तुम्ही तेच काम करा, लोकांकडे बघून लाजू नका. आता दिवाळी जवळ आली, लोक नव्या नव्या गाडी घेतील. आपल्याकडे गाडी घ्यायला आहेत का पैसे? आपण बिन लाजवणी मग लोक दारात जाणार त्यांच्या गाडीचा पेढा खायला आणि मग असे 2 हात पुढे करणार भामटेने असं तोंड करून, आणि मग ते आपल्याला एकच पेढा देणार आणि मग परत वर आपण म्हणणार ही एकच दिला वय, 2 नाही दिले तर ह्या तोंडात यायला पाहिजे झापड, तुला कशाला पेढा पाहिजे रे बिन लाजा. तर थँक्यू मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.